हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत पनीर चिली. त्यासाठी आपल्याला 50 ग्राम पनीर लागणार आहे. ते आपण व्यवस्थित कट करून घेऊ. एजेसमध्ये कट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण पनीरवर चवीपुरतं मीठ, मिरेपूड आणि 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. कारण आपल्याला जे आहे ते डीप फ्राय करायचं आहे. त्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरची कोटिंग पनीरवर आपण व्यवस्थितपणे करून घेणार आहोत. ही कोटिंग झाल्याच्या नंतर आपले जे पनीर आहे डीप फ्राय केल्याच्या नंतर बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट राहतील. आता आपण कॅप्सिकम, मिरेपूड आणि कॉर्नफ्लॉवर तसेच एक कांदा, स्प्रिंग अनियन, बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं, 2 मिरची, कोथिंबीर आणि आपल्याला जे सॉसेस लागणार आहेत ते 2 सॉसेस, एक सोया सॉस, एक रेड चिली सॉस. आता आपण हे जे पनीर कोटिंग केलेलं आहे ते आपण तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. मी डीप फ्राय करून घेते. आणि डीप फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवूनच आपले जे पनीर आहे ते डीप फ्राय करायचे आहे. व्यवस्थितपणे आपण त्याला डीप फ्राय करून घेऊया. आणि चांगले गोल्डन ब्राऊन झाले की आपण ते काढून घेऊया. हे असे गोल्डन ब्राऊन झाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे पहा, व्यवस्थित डीप फ्राय झालेले आहे. आणि हे बघा किती क्रिस्पी झालं आहे ना वरतून, हे पहा, आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. आता एक ऑनियन चिरून घेतलेला आहे आपण. आता त्याच तेलामध्ये आपण चिरलेला जो बारीक लसूण आहे तो घालणार आहोत. त्याला व्यवस्थित आपण तळून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं घालणार आहोत. लालसर होईपर्यंत आपल्याला हे दोन्ही परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहोत आणि व्यवस्थित हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. छान असं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालणार आहोत, कट करून ठेवलेल्या. व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येच आपण कोथिंबीर घालणार आहोत. छान परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये जी मिरेपूड आहे ती घालणार आहोत. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये सोया सॉस घालणार आहोत. रेड चिली सॉस पण टाकणार आहोत. आता व्यवस्थित याला एकजीव करून फ्राय करायचं आहे. आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण आपण त्यात टाकणार आहोत आणि थोडं ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला लागेल तसं त्याला वापरता येईल. पाणी घालून त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता वरून चिरलेला कांदा घालूयात, कॅप्सिकम घालूयात, स्प्रिंग अनियन जो आपण चिरून घेतलेला आहे तो घालूयात. व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून एकजीव करून आपण सगळ्या व्हेजीस जे आहे ते परतून घेऊया. जो आपण
पनीर फ्राय करून ठेवलेला होता तो याच्यामध्ये घालूयात आणि पूर्ण मिश्रण त्याला कोटिंग होईल, पूर्ण सॉस त्याला कोटिंग होईल असं परतवून घेऊयात. हे आपलं पनीर चिली तयार झालेलं आहे. आता सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये. गरमागरम आपलं पनीर चिली रेडी आहे. छान आपण सर्व करून घेऊया. त्याला वरून गार्निश करूया. स्प्रिंग अनियन आणि थोडेसे तीळ घालून आपण त्याला छानपैकी असं गार्निश करणार आहोत. तर हा आहे आपला व्हिडिओ पनीर चिली. प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल.